तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चालू आहे मढीला. तर पहिले आपण गाडी वळून घेऊ. तर आपली गाडी वळून झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय मढीला. श्री कानिफनाथ क्षेत्र मढी येथे आम्ही चाललेलो आहे. तर आता वाजलेले 6. तर बघू तिकडे आपण किती वाजता पोहोचतोय. तर आता आपण मढीमध्ये आलेलो आहे. तर रात्री वाजलेले 12. तर खूप अशी ट्रॉफिक लागलेली आहे मित्रांनो. तर आता आपल्याला वरती जायचं आहे बाबाच्या मंदिराच्या इकडे. पहिले आपण तिकडे जाऊ, नंतर आपण पुन्हा मढीमध्ये येऊ. तर आता आपण वरती आलोय बडेबाबाचे ते श्री चैतन्यनाथ कानिफनाथ मंदिर. तर इथं आपण थांबणार आहे आणि सकाळी आपण पुन्हा मढीमध्ये आपण जाणार आहे. तर आता सकाळ झालेली आहे. तर आता आपण इथून पुन्हा आपण मढीमध्ये जाणार आहोत. तर चला आता मढीमध्ये आपण जाऊ. इथं आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. इकडनं पण खाली हा घाट आहे आणि या घाटाकडे जाताना पण खूप मंदिर छान दिसतं. इकडनं पण हे बघू शकता व्हाईट कलरचं. आणि इकडनं पण जायला रस्ता आहे. पायऱ्या आहेत. पायऱ्याने आपण वरती जाऊ शकतो. हे बघू शकता अशा प्रकारे पायऱ्या आहेत. इथून पण आपण वरती जाऊ शकतो आणि खाली पण इकडनं येऊ शकतो आपण. तर आता आपण थोडंच खाली आलो घाट उतरून. तर बघू शकता खूप अशी ट्रॉफिक लागलेली आहे. किमान 5 ते 10 किलोमीटरची ट्रॉफिक लागलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहे मढीमध्ये. मढीमध्ये इथं दर्शन वगैरे करू आणि आपण जाऊ. तर सर्व आदेश भक्त दर्शनासाठी गेलेले होते. आपण काय गेलो नाही. रात्री आपली झोप झालेली नव्हती, त्याच्यामुळे आपण इथंच थांबलो होतो गाडीमध्ये. आणि इथे देवपाठी वगैरे हे चाललेली आहे. आणि आता मढीमध्ये दर्शन करून पोरं आलेले आहेत सर्व आदेश भक्त. आणि आता हरी आणि आम्ही प्रसाद वगैरे घेऊ. प्रसाद घ्यायला आलोय. आता प्रसाद वगैरे घेऊन चाललेले आहे. तर आम्ही चालू गाडीकडे. त्या गाडीकडे आलो. तर गाडी चट्टन मारून घेऊ आणि जाऊ आपण घराकडे. अशा प्रकारे आपलं मढीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय घराकडे. खूप सुंदर असं वाटलं इकडे येऊन. आणि सर्वांना बाय बाय. चला भेटू पुन्हा एकदा नवीन